लाडकी बहीण योजनेवरील अर्थ विभागाच्या आक्षेपावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। त्या बातम्या निराधार। महाराष्ट्रामध्ये पैशांची कमी नाही, अजित पवारांचं ट्विट। लाडकी बहीणच्या धर्तीवर आता लाडकी सून योजना आणा। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण यांचा सरकारला सल्ला। सुनेचं दुःख कुणालाच कळत नाही, अशीही खंत व्यक्त। आमच्या पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक, मात्र बैठकीत या संदर्भात निर्णय घेणार, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर लाडकी बहीण योजनेवरूनही पवारांचा निशाणा। बीड आणि जालना जिल्ह्यामधली स्थिती चिंताजनक। दोन्ही जिल्ह्यांचा शरद पवार दौरा करणार। राज्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन बाजू घेतल्या हे चूक। माझा महाकट्ट्यावर पवारांनी मांडली भूमिका। मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बोलवा, शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला। आरक्षणावरून निर्माण झालेली परिस्थिती सर्वांनी मिळून दूर करावी, अशी ही अपेक्षा व्यक्त। सत्ताधारी आणि विरोधकांचं षडयंत्र। आचारसंहिता लागेपर्यंत वेळकाढूपणा करतात, जरांगेंचा गंभीर आरोप। तर आरक्षण न दिल्यास सरकार पाडणार, जरांगेंचा इशारा। पुण्यामधून निवडणूक लढण्याची चंद्रकांत पाटील यांची इच्छा नव्हती। माझा महाकट्ट्यावर गौप्यस्फोट। अमित शहांच्या फोननंतर पुण्यातनं लढण्याचा घेतला निर्णय। माध्यमांचे कॅमेरे पाहून काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकरांनी काढला पळ। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा अंतापूरकरांवर संशय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेही जाणार उद्या पुण्यातल्या पूरग्रस्तांच्या भेटीला। सिंहगड रोड, पुलाची वाडी भागाचा दौरा करणार। पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पत्ता दिलेल्या थर्मोवेरिटा कंपनीवर येणार टाच। सरकारकडून लिलाव होण्याची शक्यता। 2,77,000 कर थकवला। सोलापुरात गुन्हेगारांवर केलेली कारवाई, पोलिसांच्या अंगलट। आरोपींनी दोरखंड लावून का आणलं, असा कोर्टाचा सवाल। स्पष्टीकरणासाठी दिले 7 दिवस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।